माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या सूचनेनुसार आंबेगाव गावठाण हद्दीतील पुनर्वसन नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तातडीने बैठक घेण्यात आली। संबंधित अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी केली व शेतकरी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। तसेच लवकरात लवकर शासन स्तरावर पुनर्वसनाचा पाठपुरावा करणार असल्याचे शासकीय अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले। तसेच नेमकी कुठल्या समस्या येथील शेतकरी व स्थानिक नागरिकांना भेडसावत आहे याबाबत सविस्तर पाहूया। पुनर्वसनाबाबत जी बैठक झाली त्या आंबेगाव गावठाण ग्रामपंचायत सर्व पुनर्वसनाच्या बाधितांच्या समस्या ऐकून घेण्यात आल्या। त्या सर्व समस्याबाबत जास्त पाठपुरावा शासन स्तरावर करण्यात येईल। लोकांनी तुम्हाला ज्या समस्या विचारल्या त्या समस्यांचं काय तुमच्याकडनं हे होईल का, उत्तर निघेल का? समस्यांचं आपण जास्त पाठपुरावा आमच्या पाटबंधारे करण्यात येईल। तर बऱ्यापैकी लोकांच्या अशा तक्रारी आल्यात की आम्ही बऱ्याच वेळा तुमच्याकडे पाठपुरावा करून देखील आमच्या समस्यांचं उत्तर निघत नाही, म्हणजे कार्यवाही चालू आहे। तर जसं मोजणीबाबत, गावठाणच्या हद्दीबाबत, तर इतर विभागाशी म्हणजे भूमी अभिलेख आहे, टाउन प्लॅनिंग आहे, याबाबत पत्रव्यवहार सुरू आहे। तो त्याचाही पाठपुरावा जास्त करण्यात येईल। ठीक आहे। आज या ठिकाणी जे आपण धरणग्रस्त म्हणून काही आज मीटिंग घेतली जिल्ह्याची, हे खूप चांगले झालेले आहे। आमदारांच्या ज्या कार्यामध्ये हे कार्य चाललं आहे तर खूपच चांगलं आहे। परंतु आम्ही धरणग्रस्त आहोत। आमच्या गावामध्ये ज्या 18 नागरी सुविधा ज्या आहेत त्या काय काय आहेत हे आम्हाला दाखवून देणं, तसंच गावची जी हद्द आहे ती दाखवणं, गावामध्ये जे प्लॉट पाडले ते सपाटीकरण केलं नाही, त्यामुळं खालीवर असं डोंगर आणि त्याच्यावर सर्वांनी घरं बांधलेली आहेत, त्यामुळं गटारं पण सुरळीत नाही आहेत, रस्ते सुरळीत नाही आहेत आणि ज्या सुखसोयी आहेत म्हणा एसटी स्टँड ते नाही आहे, परत दवाखाना नाही आहे, परत पोस्ट नाही आहे, अशा ज्या चांगल्या नागरी सुविधा आहेत त्या आम्हाला उपलब्ध नाही आहेत। आज आमच्या एखादा आजारी माणूस असन, अपंग असन तर ते घोडेगावला 2 किलोमीटर इथून चालत जाणार, तेव्हा त्यांना ते बस स्टॉपला एस टी मिळणार, किंवा ऐन वेळेला रात्रीचं आलं तर जुन्नर फाट्या उतरणार आणि मग ते इथे पायी चालत येणार। तर ह्या खूप गैरसोयी आहेत। तसंच मुलांना नोकऱ्या नाही, तर कमीत कमी व्यवसायासाठी तरी त्यांना जागा उपलब्ध पाहिजे। रोड टच जर त्यांना कुठे गाड्या असले, जागा असली तर ते काहीतरी व्यवसाय करतील, पण त्या व्यवसायासाठी त्या मुलांना जागा नाही, काय नाही, त्यामुळे ते सुशिक्षित बेकार इकडे तिकडे भटकतात आणि वायात जातात। नोकऱ्या तर नाहीच मिळत, पण त्यांना व्यवसाय पण करता येत नाही। त्यामुळे कृपया जे काही गावच्या 18 सुखसोयी आहे त्या आपण लवकरात लवकर देणे, त्याचा फॉलोअप करणे। आमचे ग्रामस्थ अनाडी आहेत, शिकलेले नाही आहेत, त्यामुळं फॉलोअप करायचं त्यांना माहीत नाही। आणि शासनाकडे जर आपण सारखं मागण्या मागतोय तर आज 35 वर्ष झाले, एकही आमची अडचण दूर होत नाहीये, मग आम्ही कवर मागायचं? त्यामुळं शासनाने आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये लक्ष द्यावं। आपण स्वतःहून त्यांची काय अनुदान म्हणा, फी म्हणा असेल ती आपण भरावं, आपण फॉलोअप करावं। आणि आमचा हा तालुका आहे, गाव नाही आहे, तालुक्यासाठी त्या आंबेगाव तालुक्याचं नाव पण आहे आणि तालुक्याच्या तशा सुखसोयी आहे ना त्या पण आम्हाला मिळाल्या पाहिजे। आणि आज ज्या काही गावामध्ये ज्या समस्या आहेत, खूप गरीब लोक इथं राहिलेली आहेत, ज्यांच्याकडे पैसा नाही ते इथं राहिलेले आहेत आणि मोठे गेलेत, प्लॉट बांधलेत, शेती घेतली, जमिनी घेतल्यात, नोकऱ्या लागल्यात, ते बाहेरगावी गेलेत, पण जे गरीब आहेत ना त्यांचंच इथं आले। त्यामुळे त्यांना प्रश्न मांडता येत नाही, त्यांचे प्रश्न कोणी सोडत नाही, कोणी फॉलोअप करत नाही। तर कृपया आपण इथे एखादी दक्षता कमिटी नेमा आणि ते प्रश्न सगळ्या ग्रामस्थांचे सोडवा, अशी माझी शासनाला कळवळीची विनंती आहे। आमदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या सूचनेनुसार अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आमच्या पुनर्वसन गावठाणासाठी एक पत्र आलं का पुनर्वसन जे गावठाणाचे बाकी राहिलेत, नागरी सुविधा बाकी राहिलेत, त्या संदर्भात त्यांच्या पातळीवरचे अधिकारी इथं पाठवले होते। त्या अधिकाऱ्यांच्या समोर आमच्या ग्रामस्थांची आता चर्चा झाली, पण 35 वर्ष झालं आम्ही पुनर्वसनसाठी भांडतोय, पुनर्वसनचे प्रश्न त्यांच्याकडे मागणी करतोय। नागरी सुविधामध्ये आम्हाला ज्या 18 नागरी सुविधा पाहिजे त्याच्यामध्ये प्रामुख्याने स्मशानभूमी, दफनभूमी, जे वाढीव याच्यासाठी भूखंड, गायरान या संदर्भात त्यांच्याकडे मागणी केली, पण त्या याच्यात त्यांच्याकडून आम्हाला अशी समाधानकारक उत्तर मिळाली नाही। त्यांनी
त्या विषयावरती आम्ही पत्र पाठवतो, त्याचे पाठपुरावा करतो, त्याच्या संदर्भात सांगतो. आता 35 वर्ष त्यांनी पाठपुरावाच केला. 35 वर्ष त्यांनी आम्हाला हीच उत्तरं दिली. आमची प्रामुख्याने ही मागणी आहे का 35 वर्ष ज्या लोकांनी स्वतःच्या घरादाराचा त्याग करून इथं लोकांना, तालुक्याला, आंबेगाव तालुक्याला, नगर जिल्ह्यातील काही गावांना पाण्याचा पुरवठा होतोय. आमच्या त्यागाच्या याच्यातून तो पाणी पुरवठा होतोय आणि आम्ही लोक अजूनपर्यंत तशीच वंचित राहिले. आम्ही एखाद्या उपऱ्यासारखे ह्या गावात येऊन आम्ही आमचा उदरनिर्वाह करतोय आणि शासन त्याच्या संदर्भात कुठली जबाबदारीने दखल घेत नाही. आमची प्रामुख्याने हीच मागणी आहे का शासनाने त्या लोकांना, आमच्या नागरिक सुविधा असेल, काही जमिनी मिळाल्या नाही, भूखंड मिळाले नाही, त्या संदर्भात योग्य ती दखल घेऊन लवकरात लवकर आमचं पुनर्वसन आणि नागरिक सुविधा पूर्ण कराव्यात, ही प्रामुख्याने आमची मागणी आहे. विविध शासकीय अधिकारी या ठिकाणी येऊन पुनर्वसन गावठाणाच्या अनेक ज्या समस्या आहेत त्या समस्यासंबंधी लोकांकडून जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. परंतु आतापर्यंत विविध नागरी सुविधा असतील, म्हणजे काही गटारांची कामं राहिलेली आहेत आमच्याकडे, काही स्मशानभूमी बनवणीसारखी नाही, गायरांना जमीन नाही, बाजारतळासाठी जमीन नाही, माध्यमिक विद्यालयासाठी जमीन नाही. या ठिकाणी ह्या जमिनी उपलब्ध शासनाने त्याच वेळेला करून द्यायला पाहिजे होत्या नागरी सुविधांमध्ये, परंतु अद्याप त्या जमिनीच त्यांनी उपलब्ध करून दिल्या नाहीत. त्यामुळे आम्हाला अनेक अडचणींना सामोरं जावं लागते. स्मशानभूमी बनवणीसारखीची समस्या आधी पहिल्यापासून आम्ही ती मांडत आलो आहे, पण शासन दरबारी अजूनपर्यंत त्याची काही दखल घेतलेली नाही. त्याचबरोबर भूमी शेतमजुरांचे प्रस्ताव, आम्ही 19 लोकांचे प्रस्ताव आमच्या गावठाणमधून जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्याकडे जवळजवळ 10 वर्ष झाली पाठवलीत, परंतु ते मंजुरीसाठी नाहीत. त्याची कारणं अशी आहेत का त्यांची संकलन रजिस्टरला त्यांची नोंदच झालेली नाही भूमी शेतमजुरांची. आता अर्थात हा शासकीय अधिकाऱ्यांचा त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी ती संकलन रजिस्टरला त्यावेळेला ती नोंद करून घ्यायला पाहिजे होती. परंतु प्रस्ताव भरताना आम्ही मात्र त्याचे गेलेल्या त्यांची जी घरं आहेत ती घरांची 12/2चे नोटीस, संपादनाचे दाखले, अधिक तिथं शेतमजूर म्हणून इतर कोणाच्या ठिकाणी काम करतो शेतकऱ्यांच्या, त्यावेळेचे 78 पूर्वीचे पुरावेबंदी तारखेपूर्वीचे त्यांना आम्ही सादर केलेले आहेत. तरीही आम्हाला अडचणी येतात, काही प्रस्ताव आमचे मंजूर होत नाही. त्याबरोबर काही शेतकऱ्यांचे समजा 7 एकर त्याला जी जमीन आहे ती जमीन त्याला 2 एकर मिळाली, 5 एकर राहिली, अशा पद्धतीचे काही प्रस्ताव आहेत, पण ते वाढीव प्रस्ताव म्हणून ते पुन्हा फेटाळले जातात. काही शेतकरी असे जे 65% रक्कम त्यावेळेला अशिक्षितपणामुळे भरली गेलेली नाही. त्यामुळे पण आता परिस्थिती अशी आहे की 65% रक्कम भरल्याशिवाय त्यांना ते शासनाच्या याच्यावर तो लाभ मिळत नाही. त्यावर शासनाने आज आम्ही त्याचा 15 वर्ष झालं संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा करतो आहे, परंतु आम्हाला वेळोवेळी सांगितलं जातं हा धोरणात्मक निर्णय आहे. धोरणात्मक निर्णय पण नेमका धोरणात्मक निर्णय कुठं घेतला जाणार हा तरी शासनाने आम्हाला स्पष्ट करून सांगावं, म्हणजे आम्ही तिथपर्यंत पोहोचू. कारण जोपर्यंत ही आठ शिथिल होत नाही तोपर्यंत ही आम्हाला त्याचे प्रस्ताव भरता येत नाही किंवा त्या जमिनी मंजूर होणार नाहीत. त्यातही आम्हाला 66चा जो कायदा आहे तोच लागू आहे, 86चा कायदा आम्हाला लागू नाही. आणि 66च्या कायद्यामध्ये स्पष्ट तरतूद आहे की तुम्ही 66 रक्कम किती दिवसात भरावी याचं काही लिमिटेशन नाही. त्यामुळं तो कायदा आम्हाला लागू करून शासनाने तो मार्ग आम्हाला जर मोकळा करून दिला तर ते अधिक सोयीचं होईल. त्याचबरोबर या ठिकाणी जे सगळे धरणग्रस्त या सगळ्या धरणग्रस्तांना जी भूखंड मिळालेली आहे प्रत्येक गावठाणमध्ये, अर्थात सगळ्यांना मिळालेलीच नाहीत, काही वेगळ्या ठिकाणी जर राहायला गेलेले आहेत त्यांना मिळालीच नाहीत. परंतु जे मिळाले ते खातेदारांना 1986च्या अधिनियमाप्रमाणे 8 गुंठे मिळायला पाहिजेत, त्यांना 4च गुंठे मिळाले. आणि जे आता भूमी शेतमजूर आहेत त्यांना 2 गुंठे मिळायला, 4 गुंठे मिळायला पाहिजे त्यांना 2च गुंठे मिळाले. म्हणजे आज परिस्थिती आहे की लोकसंख्या वाढली, 35 वर्षात एका कुटुंबाची 10 कुटुंब झाली. आज तिथं घर बांधायला जागा नाही, याचा विचार शासनाने कुठंतरी करावा. आणि 1986चा अधिनियम वापरून आम्हाला जे भूखंडाचा मार्ग मोकळा करून द्यावा. अधिग्रहित आम्ही या ठिकाणी नाही, ज्या ठिकाणी तुमचे भूखंड आहेत त्या ठिकाणी घ्यायला तयार आहोत ना, त्या ठिकाणी आमची काय कुटुंब जातील. नाहीतरी इथे आता रोजंदारी करूनच हे राहते. इतर ठिकाणी ज्या ठिकाणी भूखंड आहेत त्या ठिकाणी जाऊ. परंतु काही ठिकाणी परिस्थिती, विशेषतः गावडेवाडीची परिस्थिती अशी आहे का त्या ठिकाणचे भूखंड जे आहेत ते फक्त वाटप झाले, अलॉटमेंट केलेले भूखंडच तुम्हाला ऑनलाईन दिसतात. जे भूखंड जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांच्या नावे आहेत ते भूखंड ऑनलाईनही दिसत नाही आणि ऑफलाईनही दिसत नाही, त्याचे सातबारे उपलब्ध नाहीत. त्यामुळे ते नवीन प्रस्ताव आम्हाला भरता येत नाहीत. ह्या अशा विविध ज्या अडचणी आहेत ह्या अडचणींचा शासकीय अधिकाऱ्यांसमोर सगळ्यांनी आता तो विषय मांडला आहे, आम्ही मांडला आहे सगळ्यांनी. त्यांनी आता पुढं वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून लवकरात लवकर या सगळ्यांना सोडून धरणग्रस्तांची जो सोडवणूक करावी अशी आमची विनंती आहे. योग्य कारवाई नाही झाली आणि त्याच्यावर योग्य कारवाई नाही झाली तर आम्ही पुढं आंदोलनाचा मार्ग स्वीकारणारच आहे. शासनाला रितसर 8 दिवसाच्या अगोदर नोटीस पिरियड देऊ आणि मग आम्ही आमचं आंदोलन स्वीकारू. पुढं काय ते ठरवू. 15 ऑगस्टलाच बसायचं, त्याशिवाय नाही व्हायचं.
तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.